हेल्लो ॲग्रीकॉस. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लॉ ऑफ डिमांड काय असते. बाळांनो, तुम्हाला सांगतो, खूप मुलं या गोष्टीमध्ये कन्फ्यूज होतात. पहिल्यांदा तुम्हाला हा समजावं लागेल की लॉ ऑफ डिमांड हा कशासोबत डील करते. हा कंझ्युमर सोबत डील करते, म्हणजे ग्राहक. ग्राहक ग्राहक बघा, ग्राहक म्हणजे एखादा व्यक्ती जो एखादी गोष्ट विकत घेते. त्याला जर एखाद्या गोष्टीची प्राइस जास्त वाढेल तर तो काय करेल, ते गोष्ट घेणारच नाही. म्हणजे डिमांड कमी होईल. जसं हा जो पेन आहे, जर हा 20 रुपयाला भेटत आहे तर मी घेईन, माझ्या फॅमिलीवाले घेतील. पण हाच पेन आता 1000 रुपयाला झाला ना बाळांनो, तर कोणी घेणार नाही. काही लोक घेतील पण खूप कमी लोक घेतील. म्हणजे जर एखाद्या गोष्टीची प्राइस वाढली ना, तर त्याची डिमांड ऑटोमॅटिकली कमी होते. कारण की तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, की जर आपण एखादी गोष्ट घेऊ तर आपल्याला कशी पाहिजे ती गोष्ट स्वस्त्यामध्ये. तीच महागात भेटत असेल तर तिला घेऊ का? मोस्ट लाइकली नो. यालाच आपण लॉ ऑफ डिमांड म्हणतो. अशाच पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जर हा कन्सेप्ट क्लिअर करायचा असेल, तर आमच्या YouTube चॅनलवरती, म्हणजे सारथी ॲग्रीकॉस या